हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मी वैष्णवी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे महाराष्ट्र बेंदूर. बेंदूर या सणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या सर्वांच्याच घरी आज पुरणपोळीचाच बेत असतो. मी इथे पुरणपोळीच बनवणार होते. त्याच्यासाठी आज मी लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून घेतली आणि रात्रीची भांडी सगळ्या ट्रॉलरना लावून घेतली. भांडी जागच्या जागी असली की आपल्याला कोणतंही काम करायला पटपट सुचतं. नाहीतर माझं तर असाच गोंधळ उडतो. एक भांडं घ्यायला गेलं तर दुसरं खाली असतं. इकडे तिकडे मग भांड्यांचा आवाज होऊन सानू पण उठते. त्याच्यासाठी मी सर्व भांडी आधी ट्रॉलरना लावून घेते आणि मगच माझं जे काही चहा नाश्ता वगैरे बनवायचा असेल ते मी करत असते. असो, आज आपल्या राजा सर्जाचा दिवस असतो, तसाच शेतकऱ्यांचा पण दिवस असतो. बेंदूर हा सण शहरापेक्षा गावाकडे खूप छान पद्धतीने साजरा करतात. मी माझ्या आजीकडे गावी राहिला होते 2 वर्ष. त्यावेळेस मी हा सण तिथे गावाकडे खूप छान पद्धतीने अनुभवला आहे. बैलांना सजवणं, त्यांना झूल घालणं, त्यांच्या शिंगांना वगैरे रंग देणं, खूप छान पद्धतीने सजवतात बैलांना आणि ते बघायला पण खूप छान वाटतं. त्याचबरोबर त्यांची गावातून रात्री मिरवणूक पण काढतात, काही ठिकाणी सकाळी काढतात. गावातील ज्या बायका वगैरे असतात त्या ठिकठिकाणी औक्षण करतात. पण आपल्याला शहरात ह्या गोष्टी सगळ्या अनुभवायला काही मिळत नाही. आपण जे काय असेल ते मूर्त्यांचेच पूजन करतो. ही संस्कृती अलीकडे खूपच कमी होत चाललेली आहे. असो, इथे मी डाळ लावून घेतली, त्याचबरोबर एका साईडला चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर सानूच्या बाबांना उठवलं आणि इथं सगळे मी आता प्रिपरेशन करून घेते. लसूण वगैरे पण सोलून ठेवला होता मी, त्याचबरोबर कोथिंबीर पण निवडून ठेवली होती. तोपर्यंत सानू उठली म्हणून तिला बघायला गेले. तिचं खाणं वगैरे नाश्ता सगळं आवरलं आणि तिला आंघोळ वगैरे घालून असं मस्त असं फ्रेश केलं. सणासुदीला आपण लवकर उठून आपल्या घरातलं सगळं आवरून आपल्या मुलांना वगैरे छान तयार करून घ्यायचं म्हटलं तर आपल्या बाकीच्या कामांना पण खूपच उशीर होतो. इथे सानूला मी फ्रॉक घालण्यासाठी खूप हट्ट केला, पण तिने काही ऐकलं नाही. तिला असं टी शर्ट आणि पॅन्टच घालायची असते. म्हटलं जाऊ दे, तिला काही सणासुदीचं रडवायला नको म्हणून तिला असं बोलत बोलत तिच्याशी खेळत खेळत असं तिचं मस्त असं आवरून दिलं. आणि एकदा तिचं आवरलं की मग मला दिवसभर काही टेन्शन नसतं, नाहीतर तिचं मध्ये मध्ये करणं सारखं चालूच असतं. आणि आज त्यामध्ये सानूच्या बाबांना पण अजिबात सुट्टी दिली नव्हती. मला तर खूपच राग आला होता, कारण सणासुदी दिवशी सुट्टी नसली ना की सानूला सांभाळायचं, तसं त्याचबरोबर सणाचं आवरायचं म्हणून मला खूप जड जातं. आणि त्यात बापू पण नाही, त्याच्यामुळे मला एकटीलाच हे सगळं करावं लागतं. म्हणून माझी खूप चिडचिड होत होती, पण काय करणार, पर्याय नव्हता. म्हणून पटापट सानूसोबतच असं जरा थोडा वेळ टाईमपास केला. पण नंतर लक्षात आलं, म्हटलं आज सण आहे, उशीर नको व्हायला कुठल्या गोष्टींना, वेळेवर सगळ्या गोष्टी झालेल्या बरा. त्यातल्या त्यात पावसाचा पण धुमाकूळ चालूच होता. कपडे पण आतबाहेर करणं चालूच होतं. खूप आज धावपळ झाली. पावसाला पण नेमकं सणासुदी दिवशीच यायचं असते. त्यानंतर मग मी डाळ वगैरे शिजली होती चांगल्या बऱ्यापैकी. ती डाळ वगैरे सगळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मी पुरण वगैरे वाटलं. डाळ अशी छान मस्त गुळामध्ये आणि वेलची पावडर वगैरे टाकून परतून छान असं पुरण वाटून थंड करायला ठेवलं. तोपर्यंत म्हटलं देवपूजा करूया. देवपूजा करताना बैलांचं पण मी पूजन वगैरे करून घेतलं. त्यांनाही छान असं औक्षण केलं त्यांनाही हळदी कुंकू वगैरे लावून पाय वगैरे धुतले, सगळं केलं. आणि नंतर इथं मी धूप आणि अगरबत्ती दिवा वगैरे सगळं लावून घेत होते आणि देवपूजाही खूप छान झाली होती. आणि देवपूजा झाली की घरात असं एकदम प्रसन्न आणि छान वातावरण होतं. सानू मात्र माझी अजिबात देवांना वगैरे हात लावत नाही. खूप हुशार झाली आता तिला सांगितलं ना जय जय बाप्पा आहे तर अजिबात तिथं जात नाही, फक्त पाया पडते आणि तिथे असलेले हळदी कुंकू स्वतः लावते. मला ते बघून तर खूप छान वाटतं आणि खूप आश्चर्य वाटतं. मुलं किती लवकर मोठी होतात आपल्याला अजिबात समजत नाही आणि ती मी सगळं सांगितलेलं ऐकते, त्याचंच मला खूप आश्चर्य वाटतं. असो, इथं मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यावरती बाकीच्या कामांना पण सुरुवात केली आणि पूजन केल्यावरती खूप मन प्रसन्न झालं होतं. माझं देवघर पांढऱ्या रंगाचं असल्यामुळं मला ते 1 ते 2 दिवसातून साफ करावंच लागतं, नाहीतर मग त्याच्यावरती खूप असा तेलकटपणा जमा होतो, कारण माझं देवघर किचनमध्ये असल्यामुळे. आणि हे बघा, सुंदर अशी मी देवपूजा केली. मला जास्त फुलं मिळाली नाहीत, जेवढी काय आमच्या पार्किंगमध्ये होती तेवढी मी घेतली. अशी पुरण वाटायच्या अगोदर तुम्हाला डाळ दाखवायची लक्षातच नव्हती, मग त्याची क्लिप मी आत्ता टाकली आहे. पूजा झाल्यानंतर परत मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. पोळ्या करण्यासाठी कणिक एकदम सैल लागते, त्याच्यामुळं मी अगोदर मळली होती, पण अजून नंतर थोडीशी म्हटलं तिला सैल करून घेऊया. पोळ्या करताना आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा कणिक चांगली मळली तर आपल्या पोळ्या अशा टम्म फुगतात आणि ती चांगली मुरलेली असली तर अजून पोळ्या छान अशा मौसूत होतात. म्हणून मी इथे आता ही दुसरी बार आहे कणिक मळायची. म्हणजे मी पहिल्यांदा पण मळून ठेवली होती तेल वगैरे लावून, पण आता इथं दुसऱ्यांदा पण मी मळते, कारण माझं पुरण वगैरे वाटून झालं होतं.
होतं. तर म्हटलं थोडीशी आपण कणिक अजून सैल करूया आणि इथं मी थोडीशी वाटलं की कमी आहे म्हणून मी इथं एक्स्ट्रा पण थोडंसं पीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं अजून थोडीशी कणिक मळून घेऊया. पीठ राहिलं तर चालेल पण उगाचच अपुरं पडायला नको म्हणून मी इथं जास्तीचं पीठ टाकून घेतलं आणि परत कणिक मळून घेतली. तेपर्यंत सानूचं मध्ये मध्ये चालूच होतं. नंतर कणिक वगैरे मळून झाल्यावर म्हटलं भाजीचं प्रिपरेशन करून घेऊया. मी ओलं खोबरं टाकत नाही भाजीला, मला सुकं खोबरंच आवडतं. ओलं खोबरं टाकलं तर भाजी आपल्याला ती संध्याकाळी खाता येत नाही. त्याच्यासाठी मी इथं सुकंच खोबरं चांगलं मस्त असं तव्यावर खरपूस भाजून घेते आणि मगच ते भाजीमध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून भाजीमध्ये टाकते. भाजी खूप छान होते अशा पद्धतीने केली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कशी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी असं मस्त तव्यावरती भाजून ते खोबरं मस्त असं मिक्सरमध्ये छान असं फिरवून ते घेते आणि इथे मी तुम्हाला दाखवते मिक्सरमध्ये. बघा किती छान असा आपला हिरवागार मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर मी मस्त अशी कटाच्या आमटीला फोडणी दिली आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या कटाच्या आमटीला कट आलेला आहे, म्हणजेच की तर्री आलेली आहे. मसाला आपण जो बनवलेला आहे ना तो मसाला तेलामध्ये टाकायचा, त्याच्यामध्ये आपले सगळे जे काय असतील ते मसाले टाकायचे रोजच्या आपल्या ह्याच्यातले स्वयंपाकघरातले आणि त्याच्यामध्ये थोडंसं येळवणीचं आपलं जे आमटीचं डाळीचं पाणी निघालेलं असतं ना ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे छान असा भाजीला कट येतो आणि भाजी खाण्यासाठी खूप छान आणि एकदम चविष्ट होते. आणि त्याच्यानंतर मी बटाटा भाजी बनवणार होते. म्हटलं त्याच्या आधी कढईमध्ये आपण कुरडया तळून घेऊया आणि हे तळताना ना कढई लालच होते, कशाने होते मला समजतच नाही, पण जाऊ दे असू दे. म्हटलं तुम्ही सगळे आपलेच आहात त्याच्यामुळे मला वाटत नाही कोण मला नावं ठेवेल आणि सगळ्यांना बहुतांश हा प्रॉब्लेम येतच असेल. आणि इथं छान अशा कुरडया तळून झालेल्या आहेत, म्हणजे ह्या कुरडया मला आजीने दिल्यात. भात, आमटी, कुरडया तसेच बटाटा भाजी आणि भजी वगैरे सगळं करून घेतल्यानंतर म्हटलं आता आपण मस्त अशा गरम गरम पोळ्या लाटूया. मला हे सर्व करायला जवळपास 12:30 पावणे 1 झाल्या होत्या आणि सानूचे बाबा 1 ते 1:30 याच्या दरम्यान येतात जेवायला, म्हणून म्हटलं पटपट अशा पोळ्या लाटून घेऊया. आणि गरम गरम तूप वगैरे लावलेल्या पोळ्या ना खायला खूप छान लागतात आणि मऊसूत असं एकदम असेल ना तर तोंडात टाकतानाच विरघळतात आणि पोळ्या पण खूप छान अशा टम्म फुगलेल्या होत्या. जवळून मी व्हिडिओ काढलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जरा कमी दिसतील, पण अशा एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या पोळ्या होत्या आणि खाताना पण एकदम अशा मऊसूत होत्या. आपण एखादी गोष्ट जर मनापासून बनवली असेल ना आणि ती जर व्यवस्थित झाली तर त्यातून मिळणारं समाधान काही वेगळंच आहे. तसंच का माझं काहीसं आहे. मला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप आनंद मिळतो. मी एखादी गोष्ट बनवायला घेतली आणि ती जर व्यवस्थित झाली ना तर मला ती खाण्यापेक्षा जास्त व्यवस्थित झाले ह्या गोष्टीचा जास्त आनंद होतो. असो नंतर मी मस्त असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि सानूचे बाबा पण आले होते. मग आम्ही दोघांनी मिळून जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर ही भांडी आवरायचा मला तर फार कंटाळा येतो. तुम्हाला पण असाच कंटाळा येतो का? कारण पुरणाचा स्वयंपाक असला ना तर दिवस आपला किचनमध्येच जातो आणि त्यातल्या त्यात काय असतं की खूप वेळ उभा राहिल्यामुळं खूप असं म्हणजे कंटाळवाणं होतं आणि त्याच्यामध्ये भांडी घासायची म्हटल्यावरती पुरणाची भांडी पण भरपूर पडलेली असतात आणि त्याच्यामध्ये किचन पण तसंच जर ठेवलं तर मुंग्या वगैरे होतात, ती घाण होते, ते पण आपल्यालाच परत नंतर आवरायचं असतं. म्हणून मी स्वतःच्याच मनाला अशी समजूत घालून ना जेवण झाल्यानंतर पण उठल्यानंतर जर थोडा वेळ 5-10 मिनटं बसले आणि नंतर लगेच किचन आवरायला घेतलं. हे सगळं करताना मला 2:30 ते 3 वाजले होत्या. सानू पण झोपीला आली होती म्हणून तिला पहिला झोपवलं. वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत